शेतमालाचे विपणन. अरे शेतमालाचे विपणन बघत असताना शेती म्हणजे काय? सर्वांना माहीत आहे की शेती हा जो व्यवसाय आहे हा कित्येक शतकापासून चालत आलेला आहे. गेल्या शतकापर्यंत शेती हा मुख्यतः स्वतःच्या उपभोगासाठी करण्यात येत होती. शेतकरी हे स्वतःपुरतंच पिकवत असे, तेच धान्य ते वर्षभर पुरवत असेत. पूर्वीच्या काळी वस्तुविनिमय पद्धती होती, त्यामुळे धान्याचा व्यापार काही मोठ्या प्रमाणात हा होतच नव्हता. आणि तो जर व्यापार झाला तर हा व्यापार कोणत्या माध्यमातून किंवा कुठल्या तत्त्वावर व्हायचा? तर आपल्याला माहीत आहे की वस्तुविनिमय पद्धत किंवा देवाणघेवाण जे तत्त्व म्हणतो, वस्तुविनिमय पद्धतीच्या भरोशावर त्यांचा व्यापार हा पूर्वीच्या काळी व्यापार हा होत होता. परंतु 100 वर्षाचा जर आपण विचार केला, सुमारे 100 वर्षाचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लोकसंख्येची वाढ पूर्वी जेवढी होती त्याच्यापेक्षा आता लोकसंख्येची वाढ ही झपाट्याने होताना दिसत आहे. मग लोकसंख्या वाढत आहे म्हणून काय करावं लागतं? आपल्याला शेतीचे उत्पादन वाढवावं लागतं. नागरीकरणाचा वेग वाढला आहे. नागरीकरणाचा वेग वाढला, लोकसंख्या वाढली, खाण्याचे तोंड वाढले. त्याच्यामुळे शेतीमध्ये सुधारित किंवा आधुनिक पद्धतीचा रासायनिक खतांचा वापर हा होऊ लागला आहे. वाहतूक आणि जे दळणवळण आहे या क्षेत्रातील विकासामुळे ह्या गोष्टींना काय मिळालेले आहे? चालना मिळालेली आहे. आपण कापसाचं उत्पादन घेतो, तागाचं उत्पादन घेतो, ऊसाचं घेतो, तंबाखूचं घेतो. ही पिके कशी आहे? नगदी पिके आहे. आणि या नगदी पिकामुळे सुद्धा शेती आता जास्तीत जास्त नफा कमवून राहिली आहे. जास्तीत जास्त भांडवल त्यांना मिळत आहे. म्हणून शेती काय झालं आहे? शेती हा एक प्रकारचा व्यवसाय झालेला आहे. उत्पादक व्यवसाय ज्याला आपण म्हणतो, उत्पादक व्यवसाय हा बनलेला आहे. कारण नगदी पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा हा प्राप्त होत आहे. शेतमालाची विक्री करून नफा मिळवणं. आपल्याला माहीत आहे प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक उत्पादकाला असं वाटतं की जास्तीत जास्त नफा हा प्राप्त झाला पाहिजे. शेतमालाचा व्यापार करणे, शेतीतील उत्पादित वस्तूंवर प्रक्रिया करणे, शेतमालाचा विदेशी व्यापार करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमध्ये, ह्या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसत आहे. भारतासारखा विकसनशील देश, या देशामध्ये आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जसजशी प्रगती होते आहे. प्रगती का होते आहे? कारण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मग देशात आर्थिक प्रगती होते आहे. तसं काय होऊन राहिलं आहे? देशातील अंतर्गत जे व्यापार आहे, अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापारामध्ये सुद्धा काय झालेलं आहे? वाढ होताना आपल्याला दिसत आहे. हा वाढता व्यापार म्हणजे काय आहे? आर्थिक विकासातील वाढ. वाढता व्यापार म्हणजे काय झालं आहे? आर्थिक विकासातील जेवढ्या प्रमाणात निर्यात होईल, जेवढ्या प्रमाणात आपल्याला व्यापार करता येईल, आयात निर्यातीचे धोरण जे म्हणतो, त्यामुळे आर्थिक विकासाला एक प्रकारे काय मिळेल? चालना मिळेल. उत्पादकांनी माल विकवणे काय होते? ग्राहकाच्या गरजा ह्या भागवल्या जातात. उत्पादकांनी माल विकून ग्राहकांच्या गरजा भागवणे, आपल्या उत्पादनाचे रोखीत रूपांतर करणे. कारण आपण जर माल विकला तर आपल्याला रोख स्वरूपात काय मिळेल? त्याच्याबद्दल उत्पन्न मिळेल, त्याच्याबद्दल पैसा मिळेल. आणि त्यातून जे आपल्याला उत्पन्न मिळत आहे त्या उत्पन्नातून आपण काय करतो आहे? बचत करतो आहे, गुंतवणूक करतो आहे, विक्री करतो आहे, रोजगार मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हे चक्र जे आहे, हे चक्र काय? ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशी आहे? सतत किंवा निरंतर चालणारी आहे. शेतमालाच्या विक्रीला जर चालना मिळाली, जर उत्तेजन दिले तर काय होईल? शेतकऱ्यांमध्ये आणखीन उत्पादन वाढण्याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये रुजवेल. म्हणून योग्य
आणि कार्यक्षम अशी शेतमाल विपणन व्यवस्था असणे शेती आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. अशाच प्रकारचे शेतमालाच्या विपणनामध्ये, जरीही याच्यामध्ये अनेक दोष, शेतमालाच्या विपणनामध्ये सुद्धा दोष आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. तर त्यापैकी काही दोषांचा किंवा परिणाम असेल, समस्या असेल, प्रश्न असतील, ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. भारतामध्ये शेतमालाच्या विक्रीसाठी जी निरनिराळी व्यवस्था आहे त्यामध्ये अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. हे जे दोष आहे, हे दोष केवळ यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळे दिसून येतात असे नाही, तर ह्या सर्व पद्धतींमध्ये काही मूलभूत त्रुटी आणि अपुरेपणा आढळतात, म्हणून हे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर आधुनिक काळामध्ये आपण यंत्राच्या माध्यमातून आपण शेती करतो आहे आणि यंत्राच्या माध्यमातून शेती केल्यामुळे शेतीचा विकास होताना दिसत आहे, उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. हे जे कार्य आहे हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे, पण तरीही त्यामध्ये अनेक त्रुटी, अनेक अडचणी, अनेक समस्या, अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहतात. आणि ह्याच समस्या, ह्याच अडचणी, हे प्रश्न कुठले आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. नेक्स्ट स्लाइड बघा. याच्यामध्ये आपण अडचणी दिलेल्या आहे की शेतमालाच्या विपणन व्यवस्थेचे कुठले कुठले प्रश्न आहे, जे आपण विपणन करतो आहे, मार्केटिंग करतो आहे, तर त्यांच्यासमोर कुठले कुठले प्रश्न निर्माण होते आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. पहिला जो पॉईंट आहे, साठवणुकीच्या सोयींचा अभाव. साठवणुकीच्या सोयींचा अभाव. आता भारतामध्ये सध्याच्या विपणन व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न किंवा सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे साठवणुकीची व्यवस्था. आणि ही व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी निर्माण होतात, ही व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण होतात. तर फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये शेतमालाच्या बाजारामध्ये मालाच्या साठवणुकीसाठी कशाची व्यवस्था असायला पाहिजे? गोदामांची व्यवस्था असायला पाहिजे, वखाराची व्यवस्था असायला पाहिजे. पण ह्या सोयीसुविधा ह्या कशा आहेत? अपुऱ्या प्रमाणात आहेत, समाधानकारक नाही. गोदामांच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काय होत आहे? शेतकऱ्यांना जे योग्य भाव मिळेल, जे भाव मिळेल, समजा त्यांच्या मालाला जो भाव मिळेल त्याच भावाला त्यांना माल हा विकावा लागतो. त्यांना पाहिजे तसा नफा हा प्राप्त होत नाही. मग त्यांच्याजवळचे जे धान्य आहे, म्हणजे गोदामांच्या अभावी गोदामांची सोय किंवा वखारीच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याजवळ जे धान्य आहे त्या धान्याची नासाडी होते, त्याला कीड लागते, ते सडून खराब होतात, त्याला वाढवी लागते, त्यामध्ये उंदरं होतात, त्यामध्ये किडे होतात आणि यामुळे काय होते आहे की जवळजवळ 10 ते 20% धान्य हे वाया जाते. म्हणून शेतमाल साठवण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना काय होत आहे की जी किंमत असेल त्या किमतीला त्यांचं धान्य विकणे भाग पडते आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. दुसरा पॉईंट आपल्यासमोर आहे की प्रतवारी आणि प्रमाणीकरणाचा अभाव. प्रतवारी आणि प्रमाणीकरणाचा अभाव. तर देशातील धान्य विक्रीमध्ये, देशामध्ये ज्या धान्याची विक्री होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अभाव जर जाणवत असेल तर ती म्हणजे प्रतवारी आणि प्रमाणीकरण. जर धान्याची योग्य प्रतवारी केली तर काय होईल? धान्याला चांगला भाव मिळू शकेल.
धान्याला चांगला जर भाव मिळाला तर काय होईल, शेतकऱ्यांसाठी ती परिस्थिती अनुकूल राहील. पण मालाच्या प्रतवारीचे तंत्र व त्याचे फायदे जर शेतकऱ्यांना माहीत नसेल तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. चांगल्या दर्जाचा गहू आहे, सपोज चांगल्या दर्जाचा तांदूळ पिकवला आहे, पण चांगले दर्जेदार उत्पादन घेऊ नये जर शेतकऱ्यांना किंवा जर बाजारात त्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाही, वजन बापाच्या बाबतीतही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक ही केल्या जाते. कारण काय की शेतकरी हा कसा आहे, निरक्षर आहे, त्याला समजत नाही, तो अशिक्षित आहे, म्हणून त्याची काय केलं जाते, त्या ठिकाणी फसवणूक ही केल्या जाते. आणि ही अशी वजनमापामध्ये फसवणूक केली जाते, कुठल्या सुविधा उपलब्ध नसतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं काय होत आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. आणि ही एक अडचण, हा एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. तिसरा नेक्स्ट पॉइंट आहे आपला वाहतुकींच्या सोयींचा अभाव. वाहतुकींच्या सोयींचा अभाव. आता आपल्याला माहित आहे, जर वाहतुकीची व्यवस्था नसेल तर शेतकऱ्यांची काय परिस्थिती होते. जसं साठवणुकीची व्यवस्था नाही किंवा साठवणुकीचा अभाव आहे, तसाच वाहतुकींच्या सोयीचा सुद्धा अभाव आहे. हा सुद्धा शेतकऱ्यांसमोर एक मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतोय. माल वाहून न्यायची सोय नसेल तर काय होणार आहे, बाजाराच्या आकारमानावर परिणाम होईल. मालच नाही बाजारात मालच नसेल तर त्या बाजाराच्या आकारमानाचा विस्तार करून काय करायचा. शेतमाल खराब होऊ नये, शेतमाल खराब होऊनही शेतकऱ्यांचं काय होत आहे, शेतकऱ्यांच्या माल खराब झाला, शेतकऱ्यांचं काय होऊन राहिलं आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं आहे. आता काही वाहनं असे आहेत की बैलगाडीसारखे सावकाश धावणाऱ्या वाहनामधून वाहते, बैलगाडीसारखे चालणारे कच्चे रस्ते, आणि अशी परिस्थिती असल्यामुळे जर शेतमालाची विक्री करायची असेल तर काय होईल, दूरच्या ठिकाणी असा लांबच्या ठिकाणी किंवा लांबच्या बाजारपेठेमध्ये आपला माल विक्रीला नेता येणार नाही. आणि म्हणून तर लांबच्या बाजारपेठेमध्ये मालाला भाव चांगला आहे, परंतु वाहतुकीच्या सुविधा अभावी शेतकरी तिथपर्यंत त्या बाजारपेठेपर्यंत आपला माल पोहोचू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचं काय होतं, नुकसान होतं. नेक्स्ट पॉइंट आहे पतपुरवठ्याचा अभाव. तुम्हाला माहित आहे, पतपुरवठा जर वेळेवर कर्ज मिळालं नाही शेतकऱ्यांना तर काय होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. ते सुद्धा वेळेवर मिळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही म्हणून भांडवलाची चणचण भासते. त्यातल्या त्यात काय होतं की आपण जर एखाद्या मित्राकडून पैसा घेतला असेल, नातेवाईकाकडून पैसा घेतला असेल, सावकाराकडून पैसा घेतला असेल तर ते काय करतात, परिस्थिती बेकार असते आणि त्यामुळे पुन्हा त्यांना माहिती आहे यांना कर्ज मिळालं नाही, यांची इमेज नाही, यांचं क्रेडिट नाही, म्हणून ते काय करते, पुन्हा आपल्याकडे जे पैसा आहे त्यासाठी ते तगादा लावते. आणि ह्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ जे धान्य आहे ते धान्य जे भाव येईल त्या भावाला विकायसाठी ते मजबूर होतात किंवा त्या किमतीला विकण्यासाठी ते मजबूर होतात. त्यांना रास्त नफा मिळत नाही, त्यांना नफा हा प्राप्त होत नाही. जर नफाच नाही तर बचत कुठली, बचतच नाही तर गुंतवणूक कुठली, आणि गुंतवणूकच नाही त्यांना कुठलं उत्तेजन, त्यांच्या मालाला भावच मिळत नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस प्रेरणा मिळेल का,
त्यांना उत्तेजन मिळेल का? आणि हे सुद्धा पतपुरवठा हे सुद्धा शेतकऱ्यांसमोर असलेली किंवा कृषी विपणनातील ही सुद्धा एक आहे, एक प्रश्न, एक समस्या यांच्यासमोर ती दिसून येते आहे. नंतरचा पॉईंट्स आहे गैरप्रकार. आपल्यासमोर दिसते आपल्याला. तर गैरप्रकारामध्ये शेतकरी काय करतात? खरेदी विक्री करतात आणि या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये या गैरप्रकारांना शेतकरी बळी पडतात. शेतकरी बळी कसे पडतात? वजन मापात होणारी फसवणूक, त्याचं पॅकिंग, त्या गोदामाचं भाडं, माल वाहून नेण्यासाठी ज्या वाहतुकीचा वापर केला जातो त्याचे पैसे त्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून काय केले जाते? पैसे कापून घेणे. मालाच्या नमुन्यासाठी बाजारात आणलेला धान्याचा मोठा भाग हा मोफत काढून घेणे. स्थानिक देवतेच्या पूजेसाठी सक्तीने वसुली करणे. पुन्हा धान्याच्या विक्रीच्या हिशोबात व्याजाचा हिशोब लावणे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. हा प्रकार सातत्याने चालू राहतो. पुन्हा त्यातल्या त्यात त्यांची फसवणूक म्हणजे त्यांचा गैरप्रकार म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे? बाजारात उपस्थित असलेले मध्यस्थ आहे, दलाल आहेत, अडते आहेत, विक्रेते आहेत, ह्यांची साखळीच आहे. आपल्याला माहीत आहे ह्यांची साखळीच आहे. आणि हे काय करतात की कोणाचं धान्य कोणत्या भावाने विकत घ्यायचं, त्यांची फसवणूक कशी करायची, त्या शेतकऱ्यांना कसं बनवायचं आणि ह्यालाच शेतकरी काय करतो? ह्या मध्यस्थाला, ह्या दलालाला, ह्या आडत्याला बळी पडतो. आणि त्यामुळे शेतकऱ्याला जी वस्तू 1 रुपयाला विकायची असते ती 1 रुपयाच्या वस्तूपासून त्याला फक्त 30 पैसे मिळतात. आणि जी उर्वरित जी रक्कम आहे ते मधले दलाल खातात. आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं काय होत आहे? नुकसान होत आहे. अशी ही सुद्धा हे दलाल, हे मध्यस्थ, हे अडते याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे. नंतरचा पॉईंट्स आहे माहितीचा अभाव. कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही घटकाची माहिती असणे. बघा, स्वातंत्र्य प्राप्त्यंतर आधी आपल्याला माहिती आहे, परंतु जसजसं स्वातंत्र्य मिळालं तसतसं शेतीच्या किंवा कृषी विपणनामध्ये आपल्याला सुधारणा होताना दिसत आहे. दोष आहे असं नाही, दोष आहे, परंतु माहितीचा अभाव आहे. जी माहिती मिळते आहे ती विश्वसनीय नाही. म्हणजे सध्या बाजारात कोणत्या प्रतीच्या शेतमालास किती भाव आहे, काय भाव आहे, बाजारात मालाची किती आवक आहे, कुठल्याही हंगामामध्ये म्हणजे ज्या हंगामामध्ये आपण मालाचं उत्पादन घेतो, शेतमालाचं उत्पादन घेतोय त्यामध्ये कसा चढउतार होत आहे. मागल्या वर्षीच्या हंगामात ह्याच उत्पादनाच्या किंवा सोयाबीन असेल, कापूस असेल, ह्याच मालाच्या किमती किती होत्या, या पिकांविषयी काय अंदाज आहे. मालाची मागणी किती राहील, अशा सर्व माहितीवर
अशा सर्व माहितीवर शेतकऱ्याला मिळणारा बाजारभाव हा अवलंबून असतो. मग शेतकऱ्याला याची माहितीच नसेल तर काय होईल? या माहितीचा अभावच असेल तर काय होईल? शेतकऱ्यांना चालना मिळणार नाही. शेतकऱ्यांना चालना मिळणार नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांना चालना देण्याकरता अद्यापर्यंत यंत्रणा अशी सज्ज झालेली नाही. शेतकऱ्यांचे हित पाहणारी, त्यांना रास्त बाजारभाव व नफा मिळावा अशी विचार करणारी, त्यांना मदत करणारी कोणतीच यंत्रणा देशामध्ये उपलब्ध नव्हती. आणि कुठलीच यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे, त्यांच्याकडे माहितीचा अभाव असल्यामुळे, त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती नसल्यामुळे शेतकरी कसे आहेत? अज्ञानी आहे, अशिक्षित आहे. त्यांच्याकडे माहितीचा अभाव आहे आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होते. कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं, कशा प्रकारे उत्पादन घ्यायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होताना दिसत आहे. आणि अशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी आपण सांगितल्या आहेत. त्यानंतर जे आहे की शेतमालाच्या विपणन व्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याकरता करण्यात आलेली उपाययोजना. कुठलेही प्रश्न असेल तर त्याच्यावर सोल्युशन मात्र असतंच. कारण जोपर्यंत प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्याची समस्या ही दूर होऊ शकत नाही. म्हणून शेतमालाच्या विपणनाबाबत जे काही प्रश्न निर्माण झालेले आहे ते प्रश्न सोडवण्याकरता काही सरकारने उपाययोजना केल्या आहे. आपल्याला माहित आहे की भारतीय शेतीला अल्प उत्पादकतेच्या काय म्हणून आपण त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतमालाची विपणन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. योग्य दिशेने त्यांना चालना देणे गरजेचे आहे. शेतीला गतिमानता, शेतीच्या उत्पादकतेत वाढ, शेतकऱ्यांना चालना कशा प्रकारे द्यायची, त्यासाठी या ठिकाणी काही उपाययोजना या ठिकाणी अंमलात आलेल्या आहे. तर पहिली जी उपाययोजना आहे आपल्यासमोर दिसते आपल्याला, प्रतवारी व प्रमाणीकरण. आता ह्या शेतमालाची जी प्रतवारी आहे, प्रमाणीकरण आहे, ह्यासाठी सरकारने अनेक उपाय योजले आहेत, अनेक कायदे केले आहेत. मसाल्याचे पदार्थ आहेत, खाद्यतेल आहे, चामडे आहे, जनावरांची कातडी आहे. अशा वस्तूंची जर विक्री करायची असेल तर काय करावं लागेल? प्रतवारीचा दाखला घेणे हे सक्तीचं आहे. शेती विभागाच्या विपणन आणि निरीक्षण संचालनालयातर्फे आता शेती उत्पादित 41 ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या दर्जावर काय ठेवलं जाते? निरीक्षण ठेवलं जातं. त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आपल्याला माहीत आहे यागमार्क, तुम्ही बघता पिशवीवर यागमार्क हे चिन्ह आता काय झालेलं आहे? शेती उत्पादनांच्या उच्च दर्जासाठी वापरलं जात आहे. दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, अंडी आहेत, डाळी आहेत, गहू आहे, आटा आहे. अशा वस्तूंच्या या यागमार्क हे जे चिन्ह आहे याच्यामुळे ह्या वस्तूंच्या दर्जाची हमी ही दिल्या जात आहे.
त्याची गॅरंटी दिल्या जात आहे. आणि यासाठी देशामध्ये किती प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आलेली आहे? कल्पना आहे आपल्याला? 22 प्रयोगशाळेची स्थापना ही करण्यात आलेली आहे. आणि याचा परिणाम काय झालेला आहे? बघा, उपाययोजना आपण बघतो आहे. याचा परिणाम म्हणून अंतर्गत आणि विदेशी व्यापारामध्ये काय झालं आहे? वाढ झाली आहे. याच्यामध्ये वाढ झाली आहे म्हणजेच बाजारपेठांचा विस्तार झाला आहे. बाजारपेठांचा विस्तार झाला आहे म्हणून काय झालं? आर्थिक विकास हा वाढताना आपल्याला दिसत आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा शेतमालाच्या विपणन व्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही प्रश्न निर्माण झाले आहे त्याच्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. दुसरी उपाययोजना या ठिकाणी समान परिमाण पद्धत. समान बोलतोय आपण, समान परिमाण पद्धती. आता देशामध्ये प्रचलित असलेली वेगवेगळी वजनमापे, आतापर्यंत काय होती? वेगवेगळी वजनमापे होती. ते काय केले आहे? शासनाने रद्द केलेली आहे. आणि ती रद्द करून काय केलेली आहे? एकसारखी अशी दशमान पद्धती देशामध्ये काय केली आहे? प्रचारात आणलेली आहे. म्हणजे कुठल्याच पद्धतीचे, वेगवेगळ्या पद्धतीचे वजनमापे न ठेवता एकसारखी वजनमापे त्यांनी अंमलात आणलेली आहे. आणि ह्या पद्धतीचा अवलंब झाला की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा या वजनमापामध्ये काही फसवणूक होते का हे बघण्यासाठी सरकारने, शासनाने अनेक ठिकाणी निरीक्षकाची नेमणूक सुद्धा केलेली आहे की शेतकऱ्याची फसवणूक करते का, वजनमापामध्ये काही काटामाट हे करतं का, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक निरीक्षकाची नेमणूक केली आहे. आणि अशी पण तरतूद केली आहे, जर शेतकऱ्यांची फसवणूक केली तर शेतकऱ्यांची फसवणूक करणे म्हणजे कायद्याने गुन्हा. आणि जर या नियमांचा भंग केला तर त्या व्यक्तीसाठी, त्या निरीक्षकासाठी, त्या व्यक्तीसाठी काय केलेलं आहे? एक शिक्षेची तरतूद सुद्धा तयार केलेली आहे. मग अशा पद्धतीची जर सुधारणा असेल तर निश्चितच काय होईल? शेतमालाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तिसरा पॉईंट या ठिकाणी वाहतूक व्यवस्था. आता सर्वांना माहीत आहे वाहतुकीची व्यवस्थेची काय परिस्थिती होती पूर्वी. आता सर्व गोष्टींमध्ये सुधारणा झाली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हळूहळू विकास होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये सुधारणा झाली आहे. तरीही पण शेतमालाच्या विपणन व्यवस्थेसमोर जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी हा सुद्धा एक या ठिकाणी मुद्दा घेतला आहे की वाहतूक व्यवस्था, मालाची वाहतूक आणि वितरण ह्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आणि ह्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काय करावं लागेल? वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. मग ह्या विकासात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आणि वाहतूक व्यवस्थेची व्यवस्था ही करण्यात आली किंवा त्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली. आपल्याला माहित आहे खेडेगावांचे रस्ते सगळ्यांना माहित आहे, जवळपास बरेचसे विद्यार्थी खेड्यामधलेच आहेत. खेड्यागावात जे रस्ते आहेत ते बांधले गेले पाहिजे. ते असे बांधले गेले पाहिजे की 12ही महिने त्यावर वाहतूक ही चालल्या गेली पाहिजे. अशा प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. पूल बांधणे आहे, ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत ते शहराशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. अशा प्रकल्पासाठी हे जे असे प्रकल्प राबवण्यात आले, हे ज्या योजना राबवण्यात आल्या याच्यामध्ये सुद्धा जागतिक बँकेचं मोठं सहकार्य त्यामध्ये लाभलेलं आहे. आणि ह्या
वाहतूक व्यवस्थेमुळे अशी उपाययोजना केल्यामुळे शेतमालाची विपणन व्यवस्था ही सुरळीत झालेली आढळून येते. नंतरचा पॉईंट आहे साठवणुकीची व्यवस्था. साठवणूक बघा, साठवणुकीची व्यवस्था म्हणजे काय? आपण म्हटलं आहे की ही जर व्यवस्था नसेल तर काय होते? शेतकऱ्यांचं नुकसान होते. शेतकऱ्यांना येईल त्या किमतीला माल हा विकावा लागतो. मग साठवणुकीची जर व्यवस्था करून दिली, साठवणुकीची व्यवस्था म्हणजे काय? गोदामांची व्यवस्था करून देणे किंवा ते बांधून देणे, असे कार्यक्रम सर्व राज्यात काय केले होते? अंमलात आलेले होते. आणि त्यामुळे काय झालं आहे? मालाची नासाडी जी होणारी होती ती कमी झालेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव हा मिळालेला आहे. योग्य भाव मिळाला म्हणून बँका सुद्धा कर्ज ह्या देऊ लागलेल्या आहे. ह्याच साठवणुकीच्या व्यवस्थेमुळे काय झालं आहे? पतपुरवठा आहे, परतफेड आहे, विक्री आहे, ह्याचा समन्वय हा साधला जाऊन राहिला आहे. पण कशामुळे? शासनाने साठवणुकीची व्यवस्था करून दिली. मोठ्या प्रमाणात गोदामे बांधून दिल्यामुळे, वखारी बांधून दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला चालना मिळाली, त्याला प्रेरणा मिळाली. त्यांना असं वाटतंय की बा चला आपल्याला साठवणुकीची व्यवस्था आहे, आपण जर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं तर आपला फायदाच आहे. आपल्याला सुविधा निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा काय निर्माण झाला आहे? उत्साह हा निर्माण झालेला आहे. त्यांच्या उत्पादन वाढीला चालनाही मिळालेली आहे. आणि ही सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट्स, एक उपाययोजना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नंतरची उपाययोजना आहे बाजारविषयक माहिती. बाजारविषयक बरेचसे शेतकरी कसे आहे? बाजारविषयक त्यांना माहितीच नाही. ते अज्ञानी आहे, ते निरक्षर आहे. त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे. त्यांना कोणत्या उत्पादनाला किती किंमत आहे हेच माहीत नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे वस्तूची विक्री करताना बघा, वस्तूची विक्री करताना बाजाराची परिपूर्ण माहिती असणे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे. ही माहिती नसेल तर काय होते आहे? शेतकऱ्यांचं नुकसान होते, शेतकऱ्यांची फसवणूक होते. आणि ही फसवणूक, हे नुकसान लक्षात घेऊन सरकारने बाजारविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून काय केलं आहे? त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी अशा प्रकारचे धोरण त्यांनी अंमलात आणलेलं आहे. मग कोणत्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ती माहिती पुरवली जाईल? वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवणे, दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत बाजारभावाच्या किमती, शेतमालांच्या किमतीची माहिती पुरवणे, बाजारविषयक जे अज्ञान आहे त्यांना सज्ञान करण्याचा प्रयत्न करा, माहिती गोळा करणे, अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, अशा प्रकारचे कार्यक्रम सरकारने राबवलेले आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही का प्रमाणात होईना पण बाजारविषयक माहिती त्यांना अद्ययावत झालेली आहे. नंतरचा पॉइंट आहे संस्थात्मक विकास. संस्थात्मक विकास. आता पूर्वीच्या काळी बघा, पूर्वीच्या काळी शेतीमाल विक्रीच्या व्यवस्थेत
व्यक्तिगत प्रयत्नांचा सहभाग होता. इथे काय म्हटलं आहे? संस्थात्मक विकास. पूर्वीच्या काळी काय होतं? फक्त शेतकऱ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता. परंतु हळूहळू काय झालं आहे? संस्थात्मक प्रयत्नांचा सहभाग सुद्धा त्याच्यामध्ये झालेला आहे. ही जी उणीव होती, ही उणीव सरकारने स्वातंत्र्यानंतर भरून काढलेली आहे. विपणन यंत्रणेमध्ये सहकारी संस्थांना वाव देणे, देशात नियंत्रित बाजार स्थापन करणे, अशा धोरणांची अंमलबजावणी सरकारने केलेली आहे. केवळ योजना चाकल्या नाही, तर त्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा शासनाने केलेली आहे. आणि ह्यामुळे एक प्रकारचा शेतकऱ्यांना काय झालं आहे? आधार, एक सपोर्ट मिळालेला आहे. आणि शेवटचं पॉईंट्स आहे किंमत धोरण. शेतमालांची विक्री करताना ती योग्य किमतीलाच व्हायला पाहिजे. त्याची योग्य किंमतच प्राप्त व्हायला पाहिजे. जर शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळाली तर काय होईल? शेतकऱ्यास अधिक उत्पादन वाढीस प्रेरणा मिळेल. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तर काय होईल? ग्राहकांना किंवा शेतकऱ्यांना एक समाधान प्राप्त होईल. मग ह्यासाठी सरकारला काय करावं लागेल? शेतमालांच्या किमतीबाबत काही निश्चित असं धोरण आखावं लागतं. निश्चित धोरण म्हणजे काय? भारतात वस्तूच्या किमतीचे धोरण, विक्री व्यवस्थेची पूर्वतयारी, बाजारासंबंधीची संपूर्ण माहिती, या सर्वांबाबत सरकारने ठाम धोरण हे आखायला पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या शेती विकासाच्या धोरणाचा हा काय जो आहे, हा एक अविभाज्य घटक. सरकारने जे धोरण आखलेले आहे, हा एक शेतीमालाच्या काय अविभाज्य घटक, एक छोटासा घटक आहे. आणि ह्या धोरणामुळेच शेती विकासाला काय मिळालं आहे? एक प्रोत्साहन मिळालेलं आहे. 50 वर्षापूर्वीचा विचार करा आणि सध्याचा विचार करा तुम्ही. 50 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर देशामध्ये शेतमालाच्या विपणनासंबंधीची परिस्थिती होती, ती परिस्थिती कशी होती? प्रतिकूल होती, निरुत्साही होती. परंतु आता तसं राहिलं आहे का? नाही. आता मात्र मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. जेवढे बदल झाले तेवढ्या सुधारणा सुद्धा झालेल्या आहे. विपणनात मदत करणाऱ्या अनेक संस्था ह्या स्थापन झालेल्या आहेत. वस्तूंची गुणवत्ता वाढावी, दर्जेदार व्हावं म्हणून अंतर्गत आणि विदेशी व्यापार वाढावा, यातील चालना मिळावी, शेती क्षेत्रातील व्यवहार फायदेशीर व्हावेत, यासाठी अनेक प्रयत्न, अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत. आणि ह्यामुळे अशा प्रकारच्या योजना राबवल्यामुळे, अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांना काय मिळालेले आहे? शेतमालाच्या विपणन व्यवस्थेचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारने केलेला आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना शासनाने या ठिकाणी केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी आपल्या संपलेल्या आहेत.